राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते आणि त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणि विरोधकांनी उपस्थित केलेला हिंदी सक्तीचा मुद्दा यावरती मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी काल बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते. दरम्यान त्रिभाषा सूत्रावरती सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. तर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचं दादा भुसेंनी सांगितलंय. हे धोरण ठरवत असताना आपल्या या महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्या मुद्द्यांवर आधारित निर्धारित करण्यात आलेलं होतं त्याचं माहिती त्यांच्याकडे आम्ही नेऊन त्या ठिकाणी ठेवू आणि सर्व मांडणी त्यांच्यासमोर केली जाईल. त्यांचेही जे काही मतप्रदर्शन असेल, ज्या काही सूचना असतील तर त्याही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील आणि ह्या सर्वांचं मनोगत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरात लवकर ते आम्ही नेऊ आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी फायनल केला जाईल. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहूयात. आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे? सांगा ना मला. कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते. जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार. कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना. त्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये साधारण 5,000 शाळा बंद पडल्यात, म्हणजे हिंदी भाषिक शाळा बंद पडल्या. हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षक नाहीत. ही एका उत्तर प्रदेशची परिस्थिती. हिंदी शिकवायला शिक्षक नाहीत. आधी त्याच्यावर काम केलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी जी काही त्रिसूत्री वगैरे काढली आहे ना, अमित शहानी, आधी उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश हे जे हिंदी भाषिक, ज्याला काऊ बेल्ट म्हणतात, तिथे हिंदी शाळांवर, हिंदी भाषेवर काम करणं आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा संपन्न आहे. हिंदी सक्तीवरून पुण्यातील मनसेने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा